सुभाष भाऊराव पाटील, राहणार कळदेवळे. अरे गॅसचं संदर्भात बोलतोय मी. 23/3ला गॅसचं बुकिंग केलेलं आहे. पहिले KYC केली, मग 23ला बुकिंग केलं. 23/3ला तर मग देतो म्हणून आजपर्यंत अजून मिळाले नाही. गॅस हंडी मिळाली नाही. गॅसची हंडी मिळाली. त्याच्यानं सांगितलं की त्या तुम्ही घरी नाही, हा सबब चालतात. 24 तास घरी राहून एक कंप्लेंट काही पुकारच करत नाही. तर संशय तो ब्लॅकमध्ये विकता का काय करतात तेच नाही आजपर्यंत आहे. काय चाललंय असं? प्रशासन तर म्हणतंय की बुवा कुठलीच टंचाई नाही आहे, मग काय सांगाल? प्रशासन म्हणलं तर पण ते नुसतं सांगताय तोंडी, पण ते देत नाही ना. हे कृत्य करताय, लक्ष देत नाही. ते म्हणतात बघ तिथे बी द्यावं लागतं. किती दिवस झाले तुम्हाला आता बुकिंग करून? मला 23/3ला बुकिंग केलेली आहे. आता 6 तारीख आली, तोपर्यंत अजून काहीच नाही. आणि बोलायला गेलं तर तो म्हणे घरी कोण नाही, हा सबब सांगता. प्रत्येकाला सांगतात ते गावात किंवा खेड्यात घरी राहत नाही. ते खोटं बोलताय ना. ब्लॅकमध्ये इथं असं संशय जातो 8 किंवा असं 1500-1800 रुपये मिळतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांना काय मागणी कराल तुम्ही? तुम्ही डायरेक्ट टंचाई सांगताय. त्या टंचाई आहे का कृत्रिम बा असं 2 नंबर आहे हे समजत नाही ना. त्याच्यात हे सांगायचं ते नाही की बा काय कृत्रिम लक्ष द्यायला पाहिजे. बाबा ब्राह्मणे, राहणार खडकदेवळे बुद्रुक, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. पाचोरा तालुका आणि भडगाव तालुक्यात गॅसवर चालणारे जे वाहनं आहेत त्यांना गॅस भरण्यासाठी एकही पेट्रोल पंप म्हणजे गॅस पंप उपलब्ध नाही. तो मिळावा ही माझी एक विनंती आहे. आणि जे अवैध प्रकारे जे धंदे चालत आहेत गॅस भरण्याचे ते बंद करावेत. काय सांगाल? टंचाई जाणवते ग्रामीण भागामध्ये, गॅस टंचाईवर काय बोलाल आपण? जे बुद्धिपुरस्कर गॅस टंचाई निर्माण करतायत त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा. प्रशासनाकडे काय मागणी कराल? काय उपाययोजना झाल्या पाहिजे बघ गॅस? सांगतोय ना मी की त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे. भावा दोन्ही मला